Hi everyone. In this lecture we are going to discuss a new question. So that question is determine whether the following sets are subspace of R square or not. So for that purpose firstly consider W is equal to xy belongs to R square such that y equal to x square. So here we have a vector space R square. हा W आहे, ह्या Wला ही कंडिशन दिली आहे आणि हा W काय प्रूव्ह करायचं आहे सबस्पेस ओव्हर आर स्क्वेअर हे चेक करायचं आहे. सो फर्स्टली वी हॅव टू कन्सिडर अवर वेक्टर स्पेस V, that is V equal to how much? This R square. So R square also can be written as R cross R, that is a Cartesian product, and its element is in the form ordered pair, that is ordered pair xy such that x belongs to this real number. So x belongs to real number and second element y belongs to also real number. So this is our vector space and we have already know that any addition and any scalar multiplication is possible in real number. Therefore this V is a vector space with respect to addition or usual addition or vector addition and scalar multiplication. So this is possible in your vector space. Now our main claim is that is prove that W is a subspace, that is W is subspace of R square because we have a vector space R square. So this is your claim. So for that purpose firstly consider W. Here we have a W, that is let W is equal to ordered pair xy which belongs to R square such that y is equal to x square. This means that जो काही आपण सेकंड नंबर घेऊ तो नंबर म्हणजेच पहिल्याचा काय असणार आहे स्क्वेअर, हा डिनोट करतो W. सो सबस्पेस प्रूव्ह करताय म्हणजे एकूण 3 कंडिशन प्रूव्ह करायची. सो पहिली कंडिशन आहे नॉन एम्प्टीसाठी. सो नॉन एम्प्टीसाठी जर मी कन्सिडर केला लेट असा इलेमेंट कन्सिडर करून घेतला 0,0 विच बिलॉंग्स टू आर स्क्वेअर असा मी इलेमेंट कन्सिडर केलेला आहे. चेक करूया ही कंडिशन सॅटिस्फाय होती आहे का. अँड y इक्वल टू 0 म्हणजेच मी 0 कन्सिडर केला आणि 0 इक्वल टू 0 स्क्वेअर आपण लिहू शकतोय. सो चेक करूया दिस इज y अँड x इज इक्वल टू हाऊ मच 0, 0चा स्क्वेअर इक्वल टू 0 म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते आहे. जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर हा ओरिजिनल एलिमेंट कशामध्ये बिलॉंग होईल Wमध्ये. हेन्स 0,0 बिलॉंग्स टू W आणि W हा सेट कुणाचा आहे सबसेट कुणाचा असेल आर स्क्वेअरला. आपण ग्राफिकली पण चेक करूया. दिस इज युअर आर स्क्वेअर सेट. त्यामध्ये एखादा सेट असेल तुमचा W म्हणजेच हा तुमचा सेट असेल. या Wमध्ये एक इलेमेंट घेतला दॅट इज 0,0 म्हणजेच इथं कुठेतरी असेल तो इलेमेंट बिलॉंग करेल Wला आणि W हा सबसेट कुणाचा असेल आर स्क्वेअरला. म्हणून ही लाईन घेतली आहे दॅट इज 0,0 बिलॉंग्स टू W विच इज अ सबसेट ऑफ आर स्क्वेअर. सो वी डिनोट दिस ॲज इक्वेशन 1 बिकॉज काय प्रूव्ह केलं आहे Wमध्ये कमीत कमी एक इलेमेंट प्रेझेंट झाला आहे. देअरफॉर W इज नॉन एम्प्टी सबसेट of R square. So this is your first condition. We denote this condition as equation number 1. Now second condition is for addition. So consider two elements from this W, that is let U1 and U2 belongs to W. आणि हे दोन्ही इलेमेंट Wचा जे काही सेट आहे तो कन्सिडर करतील. सो दॅट इम्प्लाइज इफ U1 बिलॉंग्स टू W देन इट कॅन बी ऑल्सो रिटन ॲज U1 इज इक्वल टू x1 y1 belongs to R square such that second element that is y1 is equal to x1 its a square. सो हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आले जो W आहे त्यातलाच हा U1 आहे आणि U1 सुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये घेतला आहे. सिमिलरली U1 जसा घेतला तसा U2 सुद्धा आहे. सो सेकंड घेऊया अँड U2 बिलॉंग्स टू W दॅट इम्प्लाइज U2 इज इक्वल टू अनदर ऑर्डर्ड पेअर दॅट इज x2, y2 विच बिलॉंग्स टू R square such that सेकंड इलेमेंट दॅट इज y2 इज इक्वल टू x2 इट्स अ स्क्वेअर. सो हे दोन्ही आपण इलेमेंट कन्सिडर करून घेतलेत. आता या दोन्ही इलेमेंटचा ॲडिशन ही सुद्धा कशात जायला पाहिजे इन दिस W. सो कन्सिडर करून घ्या. कन्सिडर U1 प्लस U2 इज इक्वल टू. सो चेक करा U1ची व्हॅल्यू किती आहे दिस ऑर्डर्ड पेअर दॅट इज x1, y1 प्लस या U2ची कंडिशन किती आहे x2, y2. सो या दोघांची ॲडिशन पॉसिबल आहे का. येस बिकॉज इथे दोन इलेमेंट्स आहेत इथे पण दोन इलेमेंट्स आहेत. सो इट्स ॲडिशन इज x1 प्लस x2, y1 प्लस y2.
Now only check this u1 plus u2 is belongs to this w or not. So for that purpose आपल्याजवळ एक कंडिशन आहे की w मधलं इलेमेंट कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे, सेकंड इलेमेंट इज इक्वल टू फर्स्ट इलेमेंट इट्स स्क्वेअर आणि दोन्हीची व्हॅल्यू काय आहेत, सेम आहेत. सो आता आपल्याकडे फर्स्ट इलेमेंटसुद्धा आणि सेकंड इलेमेंटसुद्धा आहे. सो फर्स्ट इलेमेंट आहे त्याचा स्क्वेअर करून बघूया तो y1 प्लस y2ला इक्वल येतोय का चेक करूया. सो कन्सिडर, नेक्स्ट लाईनला घेतला, कन्सिडर x1 plus x2 its square is equal to how much, x1 square plus 2 times x1 into x2 plus x2 square. So from above condition we have already know that x1 square equal to how much, y1, x2 square is equal to how much, y2. So replace that values, that is x1 square is equal to y1 plus 2 times x1 into x2 प्लस x2 स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच, y2. चेक करूया आत्ताचा आलेला कंडिशन आणि y1 प्लस y2 आहे का करेक्ट. सो इथे आपल्याला कंडिशन माहिती आहे की जो काही स्क्वेअर कराल फर्स्ट टर्मचा तो इक्वल कशाला येणार आहे, सेकंड टर्मला. सो आता आपण काय केलं आहे, स्क्वेअर x1 प्लस x2 म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर करून घेतला आहे तो y1 प्लस y2ला इक्वल आला आहे का चेक करा. सो दिस इज युअर y1 प्लस 2 टाइम्स x1 इंटू x2 प्लस y2 विच इज ऑब्वियसली नॉट इक्वल टू दिस y1 प्लस y2 बिकॉज वी हॅव ऑब्टेन दिस एक्स्ट्रा टर्म. सो दोन्हीसुद्धा इक्वल आहेत का नाही आहे. सो आपली कंडिशन इथे सॅटिस्फाय झाली नाही, दॅट इज पहिल्या टर्मचा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू सेकंड टर्म. देअरफोर आपण कन्सिडर केलेला u1 प्लस u2 डज नॉट बिलॉंग्स टू w. सो फ्रॉम अबाव कंडिशन्स we can clearly say that is u1 plus u2 does not belongs to w, and this property is nothing but closure property with respect to addition is not satisfied with respect to our vector space r square. Second condition satisfy झालेली नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो, w is not a subspace of r square because subspace प्रूव्ह होण्यासाठी 3 कंडिशन इम्पॉर्टंट आहेत. पहिली कंडिशन नॉन एम्प्टी, सेकंड कंडिशन दिस ॲडिशन आणि थर्ड कंडिशन आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. या तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तरच आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो, गिवन सेट इज ए सबस्पेस ऑफ करस्पॉन्डिंग वेक्टर स्पेस. बट आता सेकंड प्रॉपर्टी सॅटिस्फाय झालेली नाही आहे, त्यामुळे डायरेक्टली आपण काय म्हणायचं आहे, इट इज नॉट ए सबस्पेस ऑफ r square. Now consider it's a counter example, that is we have a set that is w equal to xy belongs to r square such that y equal to x square. If we consider 2 points from w, now check 1 1 belongs to w होण्यासाठी 1 1 नी ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, दॅट इज y इक्वल टू x स्क्वेअर. इथे y किती आहे 1 आणि x स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे, 1चा स्क्वेअर इक्वल टू 1, दॅट इज 1 स्क्वेअर इक्वल टू 1 म्हणजे x आणि y दोन्ही व्हॅल्यू काय करतात, रिप्रेझेंट करतात सेम. सेकंड आहे 2 4 डब्ल्यूमध्ये बिलॉंग करतोय का, येस. y इज इक्वल टू हाऊ मच 4 आणि एक्सची व्हॅल्यू इथे पुट करा, दॅट इज 2 स्क्वेअर, दॅट इज 2 स्क्वेअर इक्वल टू 4 म्हणजे 4 इक्वल टू 4 म्हणजेच हे दोन्ही इलेमेंट कशात बिलॉंग करेल, डब्ल्यूमध्ये. डब्ल्यू हा सबस्पेस प्रूव्ह करताय जो आपण ऑलरेडी वरती प्रूव्ह केला आहे. फक्त या एक्झाम्पल थ्रू चेक करूया इज इट करेक्ट ऑर नॉट. सो डब्ल्यू पहिली कंडिशन सबस्पेसची कुठली आहे, नॉन एम्प्टी, येस बिकॉज हे दोन इलेमेंट ह्यामध्ये प्रेझेंट आहेत म्हणजे डब्ल्यू काय झाला, नॉन एम्प्टी सेट. सेकंड कंडिशन चेक करूया फॉर ॲडिशन. सो 1 1 प्लस 2,4 ह्या दोघांची ॲडिशन घेतली आहे इज इक्वल टू 1 प्लस 2 इज इक्वल टू दॅट इज 1 प्लस 2, दिस इज आवर फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म विल बी 1 प्लस हाऊ मच 4 इक्वल टू फर्स्ट टर्म विल बी 3, सेकंड टर्म विल बी 5. सो हा इलेमेंट डब्ल्यूमध्ये बिलॉंग करण्यासाठी डब्ल्यूची कंडिशन काय आहे, y इक्वल टू एक्स स्क्वेअर यायला पाहिजे. सो एक्सचा स्क्वेअर करूया, सो कन्सिडर करूया 3 स्क्वेअर, दॅट इज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर. 3 स्क्वेअर किती आहे 9 आणि आपल्याला एक्स स्क्वेअर कशाला इक्वल करायचं आहे, वायला. सो वायची व्हॅल्यू किती आहे 5. सो 9 आणि 5 दोन्ही इक्वल आहेत का, नाही आहेत, आणि 5 म्हणजेच किती आहे वाय. सो दिस इज नॉट सॅटिस्फाईड म्हणजेच अगेन ॲडिशन ही सॅटिस्फाय झाली नाही विच डज नॉट बिलॉंग्स टू डब्ल्यू. देअरफॉर इट इज नॉट ए सबस्पेस because second condition is not satisfied, that is addition closure property with respect to addition is not satisfied in W. So this is not a subspace. So आपण proof थ्रू सुद्धा चेक केलं आहे आणि हे काउंटर एक्झाम्पल कन्सिडर करून सुद्धा हे एक्झाम्पल चेक केलं आहे. दिस डब्ल्यू सेट इज ए नॉट ए सबस्पेस ऑफ आर स्क्वेअर.